सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्रीमध्ये घट कधी उठवायचे, नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी तो उपवास कधी सोडायचा किंवा ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी तो कधी सोडायचा आहे, त्याचबरोबर देवीला कडाकणीचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य कधी आणि घट कधी उठवायचे आहे, अशी बरीचशी माहिती आपण आज बघणार आहोत। तसेच आपण या 9 दिवसांमध्ये आपल्याकडून काही चूक झाली असेल तर तिची क्षमा याचना कशी करावी आणि आपण या दिवशी एक उपाय देखील करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील व पैसा देखील आपल्याकडे यायला सुरुवात होईल। मग या घटामधली एक वस्तू आपल्याला या ठिकाणी जरूर ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पण जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे तितकंच घट विसर्जन करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे। सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केली असेल, अखंड नंदादीप देखील लावला असेल। घट बसवल्यावर घटाचा उठता पण केलं जातं, घट विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात। देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा देखील साजरा करतो। तर सर्वात आधी आपण बघूया घट कधी हलवायचे। तर आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दशमीला घटाचे विसर्जन करत असतात। अशा या घट हलवण्याच्या 2 पद्धती आहेत। 10व्या दिवशी घट हलवत असाल तर ती पद्धत देखील बरोबर आहे, कारण नवरात्री याबरोबर होतात। या सणाचे नाव देखील नवरात्र आहे, त्यामुळे तुम्ही 9व्या दिवशी घट हलवला तरी पण चालेल। आमच्या गावाकडे ग्रामदैवत आहे, तिथे देखील देवीचा होम असतो, मग तो होम 10व्या दिवशी असतो। तो होम झाल्यानंतर देवीचा घट हलवल्यानंतर प्रत्येक घरामध्ये घट हा हलवला जातो। मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही घट हा हलवू शकता। ज्यांच्याकडे 9व्या दिवशी घट हलवतात त्यांची 9वी माळ ही झालेली असावी, म्हणजे पूर्ण 9 माळा या घटाला झालेल्या असाव्यात। तुमचा जर मासिक धर्म आलेला असेल किंवा काही प्रॉब्लेम मध्ये झालेला असेल, एखादी माळ घालायची राहिली असेल तर तुम्ही 9व्या दिवशी या माळा घालू शकता। म्हणजे ज्या पण काही माळा विसरलेल्या असतील त्या सर्व तुम्ही 9व्या दिवशी जरूर घालाव्या। तसेच आपले हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवीकडे क्षमा याचना करायची आहे, म्हणजे माझ्याकडून काही चुकले असेल तर माफ करावे, समजून घ्यावे असे तुम्ही म्हणायचे आहे। मगच आपण हा घट हलवायचा आहे। मग तुम्ही तो घट उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता। नंतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी याचे विसर्जन करू शकता किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील याचे विसर्जन तुम्ही करू शकता। दसऱ्याच्या दिवशी यामधले जे अंकुर आहेत, जे पण काही धान्य उगवलेले आहेत ते गांधी टोपीमध्ये लावून सोनं लुटण्यासाठी जातात। तसेच दसऱ्याच्या दिवशी ते अंकुर देवाला वाहतात, त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या घटाचे विसर्जन करू शकता। मात्र घट आपण नवमीला हलवायचा आहे। त्यानंतर आपल्याला घंटानाद करायचा आहे आणि दुर्गा मातेला उठवायचा आहे। दुर्गा मातेचा टाक जर तुम्ही पूजेला ठेवला असेल तर त्याला तुम्ही ताम्हणात घ्यायचे आहे, स्वच्छ असे स्नान घालायचे आहे, आंघोळ घालायचे आहे आणि जिथे तुम्ही देव ठेवता, जिथे अगोदर तुम्ही टाक ठेवलेले असेल तिथे ते ठेवायचं आहे। फक्त देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली असेल तर फक्त देवीचा फोटो किंवा मूर्ती मग तुम्ही उचलून घ्यायची आहे, स्नान घालायचे आहे, मग तुम्ही परत देवघरामध्ये ठेवू शकता। तर काही ठिकाणी फक्त अखंड दिवा देखील लावला जातो। जो अखंड दिवा लावलेला आहे तो आपल्याला फक्त उचलून साईडला ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला लगेच विझवायचा नाही। तो दिवा आपल्याला आपोआप शांत होऊन द्यायचा आहे। मग तो दिवा तुम्ही घेतला तरी पण चालेल, मग तो घासून स्वच्छ करून तुम्ही तो दिवा दुसऱ्या कामासाठी घेऊ शकता। तर आता घट हलवताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आपण जो घट हलवत आहोत त्या ठिकाणी 5 पुरुषांची आवश्यकता असते घट हलवण्यासाठी। आता काही ठिकाणी स्त्रिया देखील घट हलवत असतात, पण जर पुरुषांनी घट हलवला तर ते शुभ मानले जाते। मग तुम्ही लहान 5 मुले किंवा 5 पुरुष यांना घट हलवायला सांगू शकता। मग तुमच्या शेजारच्या व्यक्ती किंवा कोणाला पण 5 पुरुषांना हे घट हलवायला आपल्याला लावायचे आहे। त्यानंतर हा तिथून उचलायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा आहे। अशा वेळी आपण आई अंबेचा जागर करायचा आहे। ज्यांनी मंगल कलश स्थापित केला असेल तर त्यांनी देखील याच पद्धतीने करायचे आहे।
तसेच ज्यांनी अखंड दीप ठेवला असेल त्यांनी देखील अशाच पद्धतीने हलवायचा आहे, फक्त तो विझवायचा नाही. 9 दिवसाच्या माळा आहे त्या आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या आहे, म्हणजे साईडला ठेवायच्या आहे. नंतर त्या माळांचे आपल्याला विसर्जन करायचे आहे. मग दुसऱ्या दिवशी देखील आपण याचे विसर्जन करू शकतो. मग या काही फुलांच्या जे माळा आहे तसेच जी आंब्याची पाने आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित देखील करू शकता, किंवा जर शक्य असेल तर तुम्ही झाडाखाली हे एखादा छोटासा खड्डा घेऊन पुरू देखील शकता. यामुळे प्रदूषण देखील होणार नाही. मग तुम्हाला शक्य असेल तर झाडाखालीच हे सर्व पुरावे. पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही घट उठवण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग घट उठवायचे आहेत. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तळी वगैरे भरून झाल्यावरती आपण घट उठवायचा आहे. मग तो घट उठल्यावर त्या घटावरचा जो नारळ आहे तो आपण फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून वाटून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी हा प्रसाद म्हणून आवर्जून खावा. तसेच ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतरच आपला उपवास सोडायचा आहे. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घट उठवले जातात. तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली असेल त्यानुसार तुम्ही घट उठवायचे आहे. आता हे घट उठवल्यानंतर या घटांचे विसर्जन कसे करायचे, तर काही ठिकाणी हे जे घट असतात म्हणजे त्यामध्ये जे उगवलेले धान्य असते ते शेतामध्ये ठेवतात, तर काही ठिकाणी हे घट मंदिरामध्ये देखील ठेवतात. तुम्ही या घटांचे विसर्जन पाण्यामध्ये देखील करू शकता. काही ठिकाणी हे पाण्यात देखील प्रवाहित करू शकता. जर तुमची शेती असेल तर तुम्ही आवर्जून हे घट आपल्या शेतातच ठेवावे. जेवढे धान्य जास्त उगवते तेवढी आपली प्रगती जास्त होत असते असे देखील म्हणतात. आणि जो कलश होता त्यामध्ये जे पाणी आहे त्याचे काय करायचे, घटामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता. फक्त तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या एखाद्या झाडाला हे पाणी टाकू शकता. त्यामध्ये आपण जे सुपारी आणि नाणे ठेवलेले होते ते आपल्याला घ्यायचे आहे. तर आपल्याला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे. सुपारी आणि नाणे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. त्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर ते लाल कपड्यावरती ठेवायचे आहे. तुम्ही माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा देखील मंत्र म्हणू शकता, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त वेळा करायचा आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर ते लाल कापडा मध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही जिथे पण पैसे ठेवत असाल तिथे आपल्याला ही सुपारी आणि नाणे ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. माता लक्ष्मी ही स्थिर राहील. तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल व जो पैसा आहे तो स्थिर राहील. कुठेही पैसा वायफळ खर्च होणार नाही. तुम्ही हा एक उपाय या दिवशी जरूर आवर्जून करावा आणि मग तुम्ही दर्शन घेऊन ते सुपारी आणि नाणे तिजोरीत ठेवून द्यावे. तसेच नवरात्री देवीला कडाकणीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. कडाकणी बांधली जाते. ही कडाकणी तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवसांमध्ये बांधू शकता. तुम्हाला पंचमी आणि सप्तमीला शक्य नसेल तर मग अष्टमी आणि नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकता. कडाकणी बांधताना 5 कडाकण्या बांधतात. आमच्याकडे 5 बांधतात. काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा पण बांधत असतील. आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जाते. अशा प्रकारे आपण घटावरती माळ बांधतो. त्याच प्रकारे कडाकण्या माळशी करून बांधली जाते. त्यामध्ये देवीची दागिने बनवले जातात. वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले, हातखाऊ आणि पान हे सर्व एकत्र करून एका दोऱ्यामध्ये बांधले जातात. याची अशी माळ बनवून आपल्या घरात घटावरती बांधली जाते. बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडाकण्या अशा दोऱ्यामध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊ देखील शकता. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि ते उकडून मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. ज्यांचे नवरात्रीचे 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा असतो. आमच्या भागामध्ये भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या भागात पूर्वीपासून जी पद्धत आलेली असेल, जी काही रूढी परंपरा असेल त्यानुसार तुम्ही हे सर्व करायचे आहे.
त्याचबरोबर बरेच जण म्हणतात की घट उठल्यावर लगेच देवाची पूजा करायची का, तर घट उठेपर्यंत असेही आपल्याला दुपार झालेली असते, 11-12 वाजलेले असतात. त्यामुळे या दिवशी देवपूजा तुम्ही सायंकाळी केली तरी पण चालेल. अशा प्रकारे आपण खंडे महानवमी म्हणजेच नवमीच्या दिवशी हा घट हलवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण याचे विसर्जन करायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.